जर रशियाला स्वतःच्या सीमारेषा सुरक्षित ठेवायच्या असतील तर त्या सीमारेषांच्या पासून जितकं पुढे जाता येईल, जितकं युरोपच्या आत जाता येईल तितकं जाण्याचा प्रयत्न रशियाने नेहमीच केला. की अमेरिकेला हे लक्षात आलं होतं की अमेरिका काही जगाचा पोलीस होणं या भूमिकेसाठी सुटेबल नाही. अफगाणिस्तान मधलं जे विड्रॉवल होतं त्याच्यामुळे एक असा संदेश जगभरात गेलेला आहे की अमेरिका खूप वीक आहे. त्यामुळे जर युक्रेनमध्ये काही क्रायसिस झाला तर त्याचा परिणाम आपल्या खाद्यतेलाच्या किमती वाढण्यावरती होणार आहे. की जितके अमेरिका आणि रशियाचे संबंध बिघडतात तितकं रशिया आणि चीन जवळ येतं. त्यामुळे आपल्याला तेही नकोय. याचा अर्थ असा आहे की जर युक्रेनमध्ये नेटोचे बेसेस आले तर रशियाला पराभूत करणं खूप सोपं जाऊ शकतं. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज एक नवा विषय, नवी चर्चा आणि माझ्या बरोबर आज चर्चा करण्यासाठी आहे दिल्लीतून इंडियन काउन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स या थिंक टँक मध्ये काम करणारा माझा मित्र, आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यासक डॉक्टर संकल्प गुर्जर. संकल्प, स्वागत आहे तुझं. आणि संकल्पाला का बोलवलंय याची चर्चा त्याच्या ओळखीतून कदाचित तुम्हाला आली असेल की सध्या एका गोष्टीची चर्चा होते की रशिया युक्रेनमध्ये युद्ध होणार, नाही होणार, काय होणार. त्या युद्धाच्या भीतीनं या आठवड्यात भारतीय शेअर मार्केट खूप कोसळला. त्याच्यामुळे अगदी सामान्य माणसाला माहित झालं की जगात काहीतरी घडतंय, युद्ध सदृश्य वातावरण तयार झालंय आणि त्याचा आपल्यावरती परिणाम होणार आहे. तर हे प्रकरण नक्की काय आहे, कशामुळे घडतंय, त्याचा भारतावरती काय परिणाम होणार, जगावरती काय परिणाम होणार, हे सगळं मला संकल्पकडून समजून घ्यायचं. तर संकल्प, पहिला प्रश्न हाच आहे की नक्की हे रशिया युक्रेन प्रकरण काय आहे, ते कशामुळं समोर आलंय आणि ते कुठल्या दिशेनं चाललंय. थँक्यू फॉर इन्व्हिटेशन. नेहमीच आवडतं आपलं अफगाणिस्तानवरचे डिस्कशन. मला वाटतं लोकांना आठवत असेल काही प्रमाणातलं. सो प्रयत्न करूया, कारण यावेळेला रियालिटी खूपच जास्त कॉम्प्लेक्स आहे. पुन्हा अजून एक क्लॅरिफिकेशन असेल की मी जे बोलेन ती माझी वैयक्तिक मतं असतील, माझ्या संस्थेचा याच्याशी काहीच संबंध नसेल. आत्ताच्या क्रायसिसकडे जर बघायचं असेल तर त्याच्याकडे बघण्याचे 3 ऍक्च्युली दृष्टिकोन असू शकतात. एक आहे तो शॉर्ट टर्म, की ज्याच्यामध्ये एक्झॅक्टली आता हा काय क्रायसिस आहे. दुसरा आहे तो थोडासा मीडियम टर्म, एक गेल्या 8 वर्षांचा व्ह्यू. आणि तिसरा आहे तो खूप लॉंग टर्म, म्हणजे अबाउट काय आपण म्हणूया त्याला एक 400 वर्षांचा व्ह्यू, असं साधारणतः जर घेतलं. तर एक एक टप्प्याने आपण जाऊ. सुरुवातीपासून शेवटाकडे, किंवा आपण असं म्हणूया की आतापासून मागे जाऊया. शॉर्ट टर्म व्ह्यू असा आहे की नोव्हेंबर महिन्यामध्ये पहिल्यांदा लक्षात आलं की रशियाने युक्रेनच्या सीमारेषेवरती सैन्याची जमवाजमव सुरू केलेली आहे आणि ती खूप मोठ्या प्रमाणात सुरू केलेली आहे. हळूहळू असं लक्षात येत गेलं की ती सैन्याची जमवाजमव वाढत चाललेली आहे. संख्या खूप जास्त आहे आणि ती इतकी संख्या आहे की त्याच्यामधून कदाचित रशिया युक्रेनवर आक्रमण करू शकतं असे संकेत मिळू शकतात. कारण आक्रमण करण्यासाठी लागणारे जे आपल्याला असं म्हणूया की शस्त्रास्त्र असतात, रणगाडे असतात, तोफा लागतात, विमानं लागतात. सो सगळ्या प्रकारचे कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला लागतं त्या पर्टिक्युलर जॉग्राफीमध्ये जर तुम्हाला अटॅक करायचा असेल तर रशियाने तशी सुरू केली होती जमवाजमव. रशियाचा बेलारूसमध्ये बेसिस आहेत, युक्रेनचा उत्तरेकडचा नेबर, त्यामुळे तिथे रशियन सैनिक आले. युक्रेनचा जो दक्षिणेकडचा क्रायमियाचा भाग आहे तो रशियाने ताब्यात घेतलेला आहे, तिकडे रशियाचे सैनिक होते. अशा रीतीने युक्रेनला 3ही बाजूंनी त्यांनी वेढलेलं होतं. क्रायसिस अजूनही सुरू आहे. ऍक्च्युली अमेरिकेने याविषयी बऱ्यापैकी जास्त ठाम भूमिका घेतलेली आहे, बऱ्यापैकी जास्त पब्लिकली भूमिका घेतलेली आहे की रशिया आक्रमण करू शकतं. सो मच सो की आजचा दिवस बेसिकली आपण जे रेकॉर्ड करतोय तो दिवस हा ऍक्च्युली अमेरिकेच्या कॅल्क्युलेशन्सनुसार रशिया अटॅक करू शकत होता असा दिवस आहे. अजून तरी तसं काही झालेलं नाहीये, पण परिस्थिती इव्हॉल्विंग आहे, खूपच व्होलाटाईल आहे परिस्थिती. साधारणतः 1.5 लाख रशियन सैनिक 3ही दिशांनी मिळून युक्रेनच्या सीमारेषांवर उभे आहेत. युक्रेन हा अतिशय दुबळा देश आहे. 2014च्या पेक्षा परिस्थिती बरीच चांगली आहे युक्रेनची, पण तरी सुद्धा परिस्थिती कठीण आहे. आणि या सगळ्यामध्ये अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन हे सगळे पाश्चिमात्य देश एका बाजूला आहेत, युक्रेनमध्ये आहेत, आणि रशिया एका बाजूला आहे. त्यांच्यामध्ये गेल्या काही काळापासून खूप जास्त प्रमाणात डिप्लोमॅटिक ऍक्टिव्हिटीज सुरू आहेत, व्हिजिट चालू आहेत, रेग्युलर फोन कॉल्स होत आहेत, रेग्युलर बातम्या येत आहेत. सो खूप जास्त सध्या म्हणूया की इंटरनॅशनल अटेन्शन युक्रेनवरती आहे. हा शॉर्ट टर्म व्ह्यू झाला. हा जो शॉर्ट टर्म व्ह्यू आहे तो तर लक्षात आला, पण ही घटना घडायला कारण काय आहे? तू बोलताना असं म्हणालास की 8 वर्ष जुना एक टप्पा आणि 400 वर्ष जुना एक टप्पा आहे.
तर 8 वर्ष जुना टप्पा काय आहे की ज्याच्यामुळे इतका तणाव, इतका ताण, असं म्हणतात की कोल्ड वॉर नंतर इतक्या युद्ध पातळीवरती कुठं काही फार जात नाही किंवा छोटी छोटी काहीतरी युद्ध होतात, तर एवढी परिस्थिती का चिघळली, कारण काय? परिस्थिती चिघळण्याचं कारण असं आहे की कोल्ड वॉर सगळ्यांना माहिती आहे, एका बाजूला अमेरिका, दुसऱ्या बाजूला सोव्हिएत रशियाचं जर आपण त्यावेळेचा एकूण जॉग्राफिक लिमिट्स बघायला गेलो तर पोलंड पासून चेक रिपब्लिक पासून ते बाल्कन राष्ट्र वरची बाल्कन इकडे बाल्टिक स्टेट्स असं सगळं म्हणजे रशियाच्या पश्चिमेकडचे साधारणतः एक 12 ते 15 देश युरोपमधले हे रशियाच्या पूर्णतः अंमलाखाली होते. 91 साली रशियाचं विघटन झालं, सोव्हिएत रशियाचं विघटन झालं आणि रशिया एक दुबळा देश त्या मानाने म्हणून समोर आला आपल्याला. 1997 पासून असं सुरू आहे की अमेरिकेची जी नेटो नावाची लष्करी संघटना आहे ती एक एक जे पूर्वीचे सोव्हिएत प्रभावाखालचे देश होते त्यांना आपल्याकडे सामील करून घेत आहे. आणि जसं जसं नेटो रशियाच्या सीमेच्या जवळ जात आहे तसं तसं रशियाला त्यांची भीती वाटते ऑब्व्हियसली, कारण नेटो येतं म्हणजे नेटो नुसतंच येतं असं नाही, अमेरिकेचे लष्कर येतं तिथे, त्या त्या देशांचं अमेरिकेशी संबंध सुधारतात. अख्ख्या वेस्टर्न ब्लॉक म्हणजे जो बेसिकली वेस्टर्न युरोप, US, ब्रिटन असं सगळं एकत्र असलेला नेटो मोठा सगळ्यात कदाचित महत्वाची लष्करी संघटना यांच्या जवळ येणं हे रशियाच्या दृष्टीने ही एक असं म्हणून एक्झिस्टेन्शियल थ्रेट आहे. आणि आत्ताच्या क्रायसिसच्या मुळाशी सुद्धा एक तो भाग राहतोच की रशियाने जे मागण्या केलेल्या आहेत त्यातली एक मागणी अशी आहे की युक्रेनने नेटो कधीच स्वीकारू नये, नेटोचं सदस्यत्व बेसिकली. कारण जर का नेटोला युक्रेनमध्ये बेसिस मिळाले तर रशियाची राजधानी मॉस्को ही युक्रेनच्या सीमारेषेपासून 500 किलोमीटरच्या रेंजमध्ये आहे. त्यामुळे रशियाच्या विषयीचा जो धोका आहे रशियाचा एकूण तो खूपच जास्त वाढेल आणि त्यामुळे रशियाने त्याच्या विरोधात प्रतिसाद द्यायला सुरुवात केली होती. 2014 मध्ये पहिला टप्पा आला जेव्हा त्यांनी युक्रेनच्या दक्षिणेकडे ब्लॅक सी जो आहे काळा समुद्र त्याच्यावरती क्रायमिया नावाचा युक्रेनच्या भूमीपासून बऱ्यापैकी तुटलेला पण कनेक्टेड असलेला असा एक पेनिन्सुला याला म्हणतात की ज्याला 3 बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे तो ताब्यात घेतला. तिकडे रेफरंडम घेतलं, रशियाला तिथे बहुमत मिळालं आणि तो भाग आज रशियाच्या ताब्यात आहे. सो 2014 वॉज द बिगिनिंग ऑफ दिस क्रायसिस बेसिकली की 2014च्या आधी रशिया युक्रेनमध्ये डायरेक्टली अशा पद्धतीने इन्व्हॉल्व्ह झालेला नव्हता. पुन्हा युक्रेनच्या पूर्वेकडचा जो रशियाच्या सीमेला लागून असलेला डोनबास नावाचा प्रदेश आहे तिकडे रशियाचे समर्थक जे आहेत त्यांच्यामुळे अस्वस्थता आहे, अशांतता आहे. सो गेली 8 वर्ष डोनबास आणि क्रायमिया या निमित्ताने युक्रेन सतत अस्वस्थ आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणूया की द पॉट इज बॉइलिंग बेसिकली, की चहाचं भांड आपण जसं चहा उकळत ठेवलेला असतो तशा पद्धतीने युक्रेनच्या त्या दोन्ही सीमांवरती रशियाचा प्रेझेन्स आणि त्याच्या निमित्ताने असलेली इन्स्टेबिलिटी असं सगळं ते आहे. 400 वर्ष पाठीमागे जावं का नाही याच्याबद्दल शंका आहे, पण मला खूप प्रश्न सुचतात. तरी सुद्धा अगदी थोडक्यात हा जो 400 वर्षाचा रेफरन्स तू दिलास तो नक्की काय होता तो सांग. 400 वर्षाचा रेफरन्स आहे की रशियाच्या इतिहासामध्ये युक्रेन हा कायमच रशियाचा भाग मानला गेला होता आणि युक्रेनने नेहमीच स्वतःची आयडेंटिटी वेगळी आहे असं असर्ट करायचा प्रयत्न केला. पण 400 वर्ष म्हणजे रशियाची कॅथरीन द ग्रेट पासून जे रशियन साम्राज्याचा उदय झालेला आहे तिथपासून ते आत्ताच्या काळापर्यंत कायमच रशिया कुठल्या ना कुठल्या स्वरूपात युक्रेनमध्ये होता. सोव्हिएत काळामध्ये तर अगदी म्हणजे काय म्हणूया सोव्हिएत युनियनचा महत्वाचा भाग होता युक्रेन. रशियाच्या एकूण इमॅजिनेशन मध्ये बघितलं आपण की त्यांची जिओग्राफिक इमॅजिनेशन, त्यांची कल्चरल इमॅजिनेशन, तर त्याच्यामध्ये युक्रेन इज पार्ट ऑफ इट. त्याच्यामुळे युक्रेनलाच जेव्हा नेटोमध्ये सामील करून घ्यायची वेळ आली रशियाने इतका रिस्पॉन्स का दिला असावा याची मुळंही तिथे जातात की रशियाच्या सिक्युरिटीचे आणि कल्चरचे अशा दोन्ही प्रकारचे प्रश्न युक्रेनशी जोडले जातात. याचा एक अर्थ असा घ्यायचा का की जरी आपल्याला असं वाटलं की 1991 नंतर युनिपोलर जग झालं, अमेरिका त्याच्या हेल्म वरती आली, ऍट द हेल्म ऑफ इट, तरी सुद्धा रशियाचे त्यांची बाजू रिअसर्ट करायचे प्रयत्न चालू होते आणि त्याला आता गती मिळाली आहे. ते एखाद्या देशाचा भागच ताब्यात घेत आहेत, अमेरिकेला फार जवळ येऊ देत नाही आहेत. तर परत एकदा हे अमेरिका वर्सेस रशिया वाद वाढण्याचं किंवा अमेरिका वर्सेस रशियामध्ये जग विभागण्याचा प्रयत्न आहे. एका अर्थाने म्हणता येईल की हो, म्हणजे विभागणं असं नाही म्हणणार मी, पण ज्याला एक जिओपॉलिटिक्स मध्ये एक कॉन्सेप्ट आहे, इट्स कॉल्ड स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स बेसिकली. तर रशियाचा 91 पासूनचा प्रयत्न 91च्या आधी सुद्धा राहणार नेहमीच राहिलेला आहे की जो रशियाचे शेजारी देश आहेत ते आपल्या वर्चस्वाखाली राहावेत. आणि त्याचं साधं कारण असं आहे की जर रशियाची एकूण जॉग्राफी आपण बघितली
विशेषतः जो भाग रशियाचा युरोपमध्ये आहे तो जर बघितला तर असं लक्षात येईल किंवा रादर युरोपची जॉग्राफी बघितली तर फ्रान्स पासून थेट मॉस्को पर्यंतच्या प्रदेशामध्ये खूप मोठा असा तो आडवा पट्टा आहे सपाट, तो मैदानी मुलूक आहे सगळा. आणि तिथे एकही नॅचरल बॅरियर असं नाही की ज्याचा वापर संरक्षणासाठी करता येईल. त्याच्यामुळे जर रशियाला स्वतःच्या सीमारेषा सुरक्षित ठेवायच्या असतील तर त्या सीमारेषांच्या पासून जितकं पुढे जाता येईल, जितकं युरोपच्या आत जाता येईल तितकं जाण्याचा प्रयत्न रशियाने नेहमीच केला. कारण ह्या सीमारेषा जर तशा वाढवल्या नाहीत तर काय होतं हे रशियाने दुसऱ्या महायुद्धात बघितलं, हे त्याच्या आधी जेव्हा नेपोलियन रशियात गेला तेव्हा त्यांनी बघितलं होतं. सो त्यांना त्या मेमरीज खूप स्ट्रॉंग आहेत. राहिला प्रश्न युक्रेन, अमेरिका, रशिया, तर येस, रशिया 91 ते 2001 ही साधारणतः 10 वर्ष खूपच वीक, दुर्बळ असा होता. पुतीन आल्यापासून त्यांनी ह्या पद्धतशीरपणे पावलं टाकलेली आहेत, रशियाचं सामर्थ्य वाढवत नेलेलं आहे. 2008 हा टर्निंग पॉइंट मानता येईल, कारण 2008ला जॉर्जिया नावाचा एक रशियाच्या म्हणजे युक्रेन पासून ब्लॅक सीच्या अक्रॉस असा जो भाग आहे टर्कीच्या वर, तर जॉर्जियाला नेटोमध्ये आणायचा प्रयत्न झाला होता आणि तेव्हा रशियाने पहिल्यांदा तडाखा दिला होता. कारण रशियाला तो सुद्धा नो गो असाच एरिया आहे की इथे नेटो चालणार नाही. त्याच्यानंतर युक्रेन आलं बेसिकली. आणि ह्या सगळ्याला जोडणारा कॉमन फॅक्टर काय तर रशियाकडे एकही ज्याला आपण म्हणूया वॉर्म वॉटर पोर्ट, कारण वॉर्म वॉटर पोर्ट म्हणजे असं की जे 12 महिने खुलं राहील. रशियाला जी बंदरं आहेत सगळी ती आर्टिक किंवा पॅसिफिकची आहेत आणि ती वर्षातले 6 महिने, 8 महिने, 4 महिने हिमवृष्टीमुळे, बर्फामुळे बंद असतात. सो एकच वॉर्म वॉटर पोर्ट रशियाचं होतं, ते म्हणजे सेव्हॅस्टोपल, जे क्रायमियामध्ये होतं युक्रेनच्या. आणि ते रशियाकडे लीज वरती होतं इव्हन आफ्टर सोव्हिएत युनियनचं विघटन झाल्याच्या नंतर. आणि त्यामुळे रशियाला तो सगळा प्रदेश खूपच जास्त महत्वाचा राहतो. आणि गेल्या 8 वर्षांच्या पासून हे मात्र आहे की रशिया आणि अमेरिकेचा वाद खूप वाढत गेलेला आहे. ज्याला जिओ पॉलिटिक्स मध्ये अशी टर्म आणलं तर रिटर्न ऑफ जिओ पॉलिटिक्स बेसिकली. कारण त्याच्या आधी असं वाटलं होतं की अमेरिका एकछत्री अंमल आहे जगावरती एक प्रकारे, आणि आता जुन्या काळातलं जे राजकारण होतं, जुन्या काळातलं जे लष्कराचा वापर करून आपला प्रभाव वाढवण्याचं तत्व होतं ते आता मागे सारत गेलेले आहेत असं वाटत होतं. असं झालेलं नव्हतं. तर रशियाने पुन्हा जाणवून दिलं की तसं झालेलं नाहीये. जेव्हा वेळ येते आपले हितसंबंध जपण्याची तेव्हा प्रत्येक महत्वाचा देश आवश्यक ती सगळी पावलं उचलतो, इन्क्लुडिंग मिलिटरी फोर्स. ते रशिया करते. पण याच्या पाठीमागं रशियाचे अम्बिशन किंवा ऍस्पिरेशन काय आहे? त्यांना परत जगावर राज्य गाजवायचं आहे का आपली टेरिटरी सेफगार्ड करायची आहे का आपणही एक पॉवर आहोत हे रिएस्टॅब्लिश करायचं आहे? काय कारण आहे? तीन कारण आहेत. एक सगळ्यात पहिलं कारण आहे म्हणजे जे सिक्युरिटी बेसिकली, की जे मी मगाशी म्हटलं की रशियाच्या म्हणजे राजधानीपासून मॉस्को पासून युक्रेनची सीमारेषा ही 500 किलोमीटरच्या रेंजमध्ये येते. याचा अर्थ असा आहे की जर युक्रेनमध्ये नेटोचे बेसेस आले तर रशियाला पराभूत करणं खूप सोपं जाऊ शकतं. एक भाग. दुसरा भाग असा आहे की पुतीनची, रशियाचे अध्यक्ष जे पुतीन, त्यांची अशी इच्छा आहे की कोल्ड वॉर संपल्याच्या नंतर जेव्हा रशिया दुबळा होता तेव्हा युरोपमध्ये संरक्षण आणि राजकारण याच्यासाठीची एक जी साधारण व्यवस्था तयार केली गेली होती त्या व्यवस्थेमध्ये रशियाचा गैरफायदा घेतला गेला होता. आणि रशियाला जे स्थान द्यायला हवं होतं ते स्थान त्यांना दिलेलं नाहीये. त्यामुळे आता पुतीनचा असा प्रयत्न आहे की पुन्हा तुम्ही या सगळ्याची संरक्षणाची आणि राजकारणाची नव्याने मांडामांड करा. रशिया ही एक महत्वाची सत्ता आहे आणि रशियाचे जे जेन्युइन इंटरेस्ट आहेत ज्याला रेड लाईन म्हणतात त्या रेड लाईन रिस्पेक्ट झाल्या पाहिजेत. आम्हाला जे हवंय युरोपियन सिक्युरिटीमध्ये तो महत्वाचा रोल आम्हाला मिळाला पाहिजे, अशी एक त्यांची मागणी. आणि तिसरं म्हणजे त्याला जोडून पॉवर प्रोजेक्शनचा मुद्दा आहेच की रशिया सुद्धा एक महत्वाची सत्ता आहे. म्हणजे जर का आपण गेल्या 5 वर्षांचं राजकारण बघितलं तर सगळा फोकस अमेरिका विरुद्ध चीन, अमेरिका विरुद्ध चीन असा होता. आणि पूर्व आशिया, पॅसिफिक महासागर, ऑस्ट्रेलिया, भारत ह्या सगळ्या प्रदेशामध्ये काय चाललेलं आहे याच्याकडे जगाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न चाललेला होता. तर रशिया परत परत हे दाखवून देते की आम्हाला महत्व द्या, आम्ही महत्वाचे आहोत आणि आम्हाला जे करायचंय ते आम्ही करून दाखवू, तुम्ही जर आम्हाला महत्व दिलं नाही तर. मला तुला हेच विचारायचं होतं की या सगळ्यामध्ये चीनचा रोल काय आहे, चीनची भूमिका काय आहे? मग हे ट्रायपोलर किंवा मल्टीपोलर होतंय का? चीनने या दोघांपैकी एकाची बाजू घेतली आहे का? किंवा उद्या परिस्थिती अधिक चिघळली तर नक्की काय इक्वेशन्स असतील? सो चीन हा एक फारच इंटरेस्टिंग फॅक्टर आहे याच्यामध्ये. आता जर का युक्रेनमध्ये युद्ध झालं किंवा युक्रेनच्या संदर्भातलं कुठल्याही प्रकारची अनस्टेबल सिच्युएशन राहिली तर त्याचा सगळ्यात मोठा फायदा चीनला होणार आहे. आणि तो
एक आपण असं म्हणूया 3-4 वेगवेगळ्या लेव्हल्सवरती फायदा होणार आहे. सगळ्यात महत्वाचा फायदा असा आहे की जर रशिया आणि अमेरिकेचे संबंध जसे जसे बिघडतात तसं तसं रशियाला चीनची गरज वाढत जाते. हे 2014लाही दिसलेलं आहे, हे त्याच्या आधीही दिसलेलं आहे. जेव्हा क्रायमियाचा पहिला क्रायसिस 2014चा झाला होता तेव्हा रशियावरती खूप सँक्शन्स लावल्या गेल्या होत्या आणि त्या सँक्शन्सचा थेट परिणाम असा झाला की रशिया आणि चीन अधिकाधिक जवळ आले. सो चीनला त्याचा फायदा इमिजिएटली मिळतो. दुसरी गोष्ट अशी आहे की चीनने आत्ताच्या क्रायसिसमध्ये रशियाच्या बाजूने असं म्हणूया आपण की एक रिअश्युरिंग पोझिशन घेतलेली आहे, पण त्यांना युद्ध नकोय. दे आर क्लिअर अबाउट इट. कारण युद्ध जर झालं तर त्याचा परिणाम तेलाच्या किमतीवरती होईल, त्याचा परिणाम एकूण इंटरनॅशनल सिच्युएशन खूप वेगळ्या पद्धतीने इव्हॉल्व्ह होण्यात होईल. चीनला ते नकोय. त्यामुळे चीनने रशियाला पाठिंबा दिलेला आहे, पण हे सुद्धा क्लिअर केलेलं आहे की आम्हाला युद्ध चालणार नाही किंवा आम्हाला युद्ध करायचं नाहीये. त्याला जोडून तिसरा एलिमेंट असा आहे की आता विंटर ऑलिम्पिक्स चाललेत बीजिंगमध्ये. जर आता युद्ध सुरू झालं तर चीनला जे विंटर ऑलिम्पिक्सचं प्रोजेक्शन करून जो फायदा घ्यायचा आहे पब्लिसिटीमध्ये, प्रपोगंडामध्ये, तो त्यांना घेता येणार नाहीये. आणि त्यामुळे ते पुतीनला त्यांनी तो इंटरनली तसाही मेसेज दिलेला असू शकतो की जोपर्यंत विंटर ऑलिम्पिक्स चाललेले आहेत, डोंट डू एनिथिंग स्टुपिड, एनिथिंग फुलिश. सो तो एक भाग राहतो. आणि चौथा महत्वाचा भाग असा आहे की युक्रेन ही एक अशी केस स्टडी आहे की युक्रेनला अमेरिका कसं वागवते किंवा अमेरिका, ब्रिटन, जर्मनी हे सगळे पाश्चात्य देश युक्रेनकडे कशा पद्धतीने बघतात हे चीन खूप अभ्यास करत आहे की एकूण हा सगळा क्रायसिस सुरू कसा झाला, त्याच्यामध्ये कुठे रशियाचं चूक झालेली आहे, कुठे अमेरिकेची चूक झालेली आहे, कुठल्या गोष्टींचा फायदा रशियाने घेतलेला आहे. आणि ह्याचा सगळ्याचा अभ्यास ते करतायत त्यांच्या नेबरहुडसाठी. बेसिकली तैवान हा त्यांच्यासाठी महत्वाचा घटक आहे. त्यामुळे ते तिकडे याचे लेसन्स लावू शकतात अशी एक शक्यता नेहमीच राहते. आणि अमेरिकेच्या एकूण जर आपण राजकारणाचा आत्ताचा आढावा घेतला तर तिथे असा एक ट्रेंड सुरू झालेला आहे की युक्रेन हा तैवानच्या बरोबरीचा नाही असं ते त्यांना म्हणतायत. पण अमेरिकेची एक काय म्हणूया की नस कशी दाबता येऊ शकते हे मात्र चीनला दिसतंय युक्रेनच्या क्रायसिसमुळे. हे जे चीन, रशिया, अमेरिका हे जे सगळे इक्वेशन्स आहेत या सगळ्यातनं एक कॉमन मॅन म्हणून दिसतं की गेले कित्येक वर्ष हळूहळू बारीक बारीक युद्धजन्य परिस्थिती घडती आणि ती निवळती वेगवेगळ्या इक्वेशन्स मध्ये. तर कायम येथून पुढच्या इंटरनॅशनल जिओ पॉलिटिक्समध्ये अशी युद्धजन्य परिस्थिती तयार होईल आणि खरंच युद्ध होणार नाही का? खरंच महायुद्ध नाही म्हणता येणार, पण तिसऱ्या महायुद्धाच्या आसपासची ऍक्च्युअल युद्ध पुढच्या काही वर्षात घडू शकतं या सगळ्या धगधगीमुळे आणि अस्वस्थतेमुळे. नाही, युद्ध मला असं वाटतं की इमिजिएटली शक्यता कुठल्याही प्रकारची आपण नाकारू नये, पण शक्यता कमी आहे हे सुद्धा मान्य करायला हवं. कारण दोन सुपर पॉवर्स एकमेकांशी थेट लष्करी दृष्ट्या समोरासमोर उभ्या आहेत असं झालेलं नाहीये. इव्हन कोल्ड वॉरच्या काळात असं झालेलं नाहीये. त्यांचे जे सहकारी आहेत किंवा त्यांचे जे अलाईज आहेत वेगवेगळ्या देशांच्या मध्ये त्यांना त्यांनी मदत केलेली आहे, एकमेकांशी ते नाही उभे राहिलेले समोरासमोर. त्यामुळे तसं नाही होणार. पण व्हॉट इज लाईकली टू हॅपन किंवा व्हॉट इज हॅपनिंग राईट नाऊ इज की रशिया आपलं एक म्हणून आपण पॉवर असर्ट करत आहे. रशियाची जर जॉग्राफी आपण बघितली तर ती जॉग्राफी इन्फ्लुएन्स करते एका बाजूला पश्चिम युरोप, सेंट्रल एशिया, पॅसिफिकचा जपानचा जो प्रदेश आहे, बेसिकली नॉर्थ ईस्ट एशिया ज्याला म्हणतात, तो सगळा प्रदेश. दुसऱ्या बाजूला चीन आहे. चीनलाही असं वाटतं की आता आपल्याला या जगात महत्व मिळालं पाहिजे. त्यामुळे जो चीनचा नेबरहुडचा सगळा प्रदेश आहे त्याच्यामध्ये अगदी सेंट्रल एशियापासून साऊथ एशिया, साऊथ ईस्ट एशिया असा सगळा जो पट्टा आहे, म्हणजे आपण असं म्हणूया त्याला की ब्रिटन पासून जपान पर्यंतच्या प्रदेशातला जो सगळा एकूण पट्टा येतो, युरेशिया प्लस त्याला जोडून जे नेव्हिगेबल रिमलँड आहे युरेशियाचं बेसिकली, तर तो सगळा प्रदेश जो आहे तो कुठल्या ना कुठल्या स्वरूपात संघर्षाचं म्हणून नाही, युद्ध असं नाही, पण एक पॉवर पॉलिटिक्स मात्र जास्त शार्प होणं या पद्धतीने गेम सुरू राहतील असं मात्र आहे. आणि पुन्हा प्रत्येक ठिकाणी, सॉरी तुला इंटरप्ट करते, रिजनल पॉवर्स पण आहेत ना, प्रत्येकाचे आपले आपले रिजनल इंटरेस्ट आहेत. सो या सगळ्यात ज्या मुद्द्याकडे आपण फार आत्ता अजून बोललेलो नाही तो मुद्दा म्हणजे अमेरिका. अमेरिका जेव्हा ट्रम्पच्या अख्खेताळीत होती तेव्हा त्यांनी सॉर्ट ऑफ अ रिव्हेंज पॉलिटिक्स केलं, मेक अमेरिका ग्रेट अगेन. आता रशिया, चीन सुद्धा रिव्हेंज पॉलिटिक्स करतात, असं म्हणतात की आम्हाला आमचं ग्रेटनेस परत आणायचं आहे. ट्रम्प नंतर बायडन आले आणि असं मानलं गेलं की अधिक वातावरण सुखकर होईल, ऍडजस्टेबल होईल. पण आता मी काही सोशल मीडियावर बघत होतो तर अशा प्रकारची चर्चा होती की बायडन सुद्धा तसेच वागतायत किंवा बायडन आणि म्हणजे बायडनांची अमेरिका विरुद्ध जग असं त्यांनी सगळे विरोधक त्यांच्या विरुद्ध एकवटवलेत कारण नसताना.
त्यांच्या नॅटोच्या अम्बिशन सगळ्यात जास्त आहेत. तर या सगळ्यामध्ये अमेरिकेचा आणि अमेरिकेच्या आत्ताच्या सत्ताधाऱ्यांची भूमिका आणि रोल नक्की काय? ट्रम्प, बायडेन, ओबामा, जॉर्ज बुश, जॉर्ज H.W. बुश, बिल क्लिंटन, आयसेनहॉवर, कुठलाही अमेरिकेचा अध्यक्ष घेतला तरी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला कधीच विसरता कामा नये, ती अशी आहे की अमेरिकेचं फॉरेन पॉलिसी काय असावी याच्यामध्ये खूप मोठा वाटा अमेरिकेच्या जॉग्राफीचा नेहमीच राहतो. त्याच्यामुळे अमेरिकेची जर जॉग्राफी कायम असेल तर अमेरिकेच्या फॉरेन पॉलिसीचे काही प्रिन्सिपल्स कायम राहतील. ट्रम्पच्या काळामध्ये काय होतं किंवा ट्रम्पच्या आधीपासून ती प्रोसेस सुरू झालेली होती, ती अशी होती की अमेरिकेला हे लक्षात आलं होतं की अमेरिका काही जगाचा पोलीस होणं या भूमिकेसाठी सुटेबल नाही. त्याचे कॉस्ट खूप जास्त आहेत, बेनिफिट्स खूप कमी आहेत. त्यामुळे अमेरिका ओबामांच्या काळापासूनच असं म्हणूया आपण रिट्रीट, म्हणजे त्याला माघार नाही म्हणणार मी, पण फुटप्रिंट कमी करणं किंवा आपलं आवश्यक तिथेच राहणं आणि बाकीच्या क्षेत्रातनं माघार घेणं, अशा अर्थाने त्यांचं खरं तर चाललेलं होतं. ट्रम्पने भाषा वेगळी होती, त्याची पद्धती वेगळी होती, त्यामुळे आपल्याला ते असं अंगावरती बऱ्याचदा आलं. पण साधारणतः जर दिशा पाहिली तर तीच होती. बायडेनच्या काळामध्येही साधारणतः ती प्रोसेस सुरू राहिलेली आहे. आत्ताच्या टप्प्यावरती असं झालंय की अफगाणिस्तान मधलं जे विड्रॉवल होतं त्याच्यामुळे एक असा संदेश जगभरात गेलेला आहे की अमेरिका खूप वीक आहे आणि त्याच्यामुळे अमेरिकेचा जर फायदा काही घेता येऊ शकेल आपल्याला तर तो आत्ताच्या टप्प्यावरती घेता येईल. पुतीननी पण आता क्रायसिस तयार केला, याच्या मागचं एक कारण हे पण होतं ना की त्यांना हे लक्षात आलं होतं की आता जर्मनीमध्ये नवे सत्ताधारी आहेत, फ्रान्समध्ये पुढच्या 6 महिन्यात निवडणुका होणार आहेत, त्यामुळे तिकडचं सध्या डोमेस्टिक पॉलिटिक्स हिटअप होत आहे. ब्रिटन युरोपियन युनियन मधनं बाहेर पडलेलं आहे, अमेरिकेचं अफगाणिस्तानातलं छिछू झालेली आहे. सो अशा सगळ्या गोष्टींच्यामुळे टायमिंग ज्याला म्हणतो आपण ते एकत्र आलेलं आहे. प्लस ऑइल प्राइसेस, गॅसच्या प्राइसेस वाढायला सुरुवात झालेली आहे, कारण आता एका बाजूला पॅन्डेमिक जसं जसं कमी कमी होतोय प्रभाव, तसं तसं इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी जगभरात पिकअप होते आणि त्याच्यामुळे किमती वाढत आहेत. रशियाला याचा डायरेक्ट फायदा मिळतो. सो अशा वेगवेगळ्या लेवल्सची कॅल्क्युलेशन एकत्र करून ते युक्रेनचं गणित आता जुळून आलेलं आहे. हा अँगल मला इंटरेस्टिंग वाटतोय की अफगाणिस्तानातनं माघार घेणं एक प्रकारची, याच्यामुळे अमेरिकेची पोझिशन वीक होणं आणि त्याला उत्तर म्हणून आता युक्रेनमध्ये माघार किंवा काय त्याला म्हणूया आपण की सामोपचाराची भूमिका घेता न येणं, हा फॅक्टर जर अजून एक्सप्लोर करून सांग ना की अमेरिकेला असं का करायला लागतं? नाही, उलट आहे. म्हणजे ऍक्च्युअली क्लॅरिफाय करतो की अमेरिकेच्या बाबत जर आत्ताच्या युक्रेन क्रायसिसला बघितलं तर बऱ्याच प्रमाणात असं आहे की अमेरिकेला खूप दोष देत आहेत लोक, सेईंग की अमेरिकेने युद्धजन्य परिस्थिती निर्माण केलेली आहे. लष्कर रशियाने मूव्ह केलेलं आहे, पण त्याला युद्धाला पोषक अशी जी परिस्थिती असते किंवा एक प्रकारचं जे वातावरण निर्मिती असते ती अमेरिकेने निर्माण केलेली आहे, असं अनेकांचं मत आहे. तर त्याचीही कारणं परत अफगाणिस्तानमध्ये झालं काय की अफगाणिस्तानात ज्या पद्धतीने अमेरिका बाहेर पडली आणि ज्या पद्धतीने तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतलंय, त्यामुळे एक असा संदेश गेलेला आहे की अमेरिकेला ही परिस्थिती अचूकपणे ओळखता आली नाही की काय होईल. पोझिशन अमेरिकेची जी आहे ती जर पाहायला गेलं की म्हणजे अमेरिकेची मिलिटरी 6 महिन्यापूर्वी जेवढी पॉवरफुल होती तेवढीच ती आता पण आहे खरं तर, किंवा अमेरिकेची डिप्लोमसी तेवढीच पॉवरफुल आहे. पण परसेप्शनच्या लेवलला जर आपण बघितलं तर मात्र एक वेगळ्या प्रकारचा एलिमेंट ऍड झालेला आहे की अरे यार, अमेरिका आता माघार घेते किंवा अमेरिका मनाला येईल तसं वागू शकत नाही किंवा अमेरिका चुकते, अशा प्रकारच्या एका बाजूला वातावरण तयार झालेलं आहेच आहे. राहता राहिला मुद्दा याच्या बाबतचा की अफगाणिस्तान आणि युक्रेनचा काय संबंध आहे, तर मुद्दा असा आहे की जॉग्राफी हा एलिमेंट आपण अनेकदा अंडर एस्टिमेट करतो की विशिष्ट, असं म्हणूया आपण की जॉग्राफी इज सच अन इम्पॉर्टंट फॅक्टर की तुम्ही अमेरिकेची इच्छा आहे समजा उद्या युद्धाला जायची सुद्धा, तरी सुद्धा त्यांना माहिती आहे की युक्रेनची जॉग्राफी रशियाला इतकी फेवरेबल आहे की काही उपयोग नाही तिथे जाऊन, ते जाणार नाहीयेत हा भाग वेगळा. त्यांनी हे पण क्लिअर केलेलं आहे की जर युक्रेनमध्ये युद्ध सुरू झालं तर नेटो तिथे लढणार नाहीये, कारण युक्रेन अजूनही नेटोचा मेंबर झालेला नाहीये. त्यामुळे नेटो काय करते आता, तर नेटो युक्रेनच्या शेजारी देशांच्या मध्ये आपला प्रभाव वाढवत आहे आणि युक्रेनला काय जे काही आर्थिक किंवा लष्करी मदत देता येऊ शकते ती देत आहे, पण प्रत्यक्षात युद्धाला ते तयार नाहीयेत हे क्लिअर आहे. आणि ह्या सगळ्याला जोडून येणारा मुद्दा असा आहे की रशिया आणि चीनचं आक्रमक बिहेवियर वाढत गेलेलं आहे गेल्या 5, 7, 10 वर्षांच्या मध्ये. त्यामुळे असं म्हणून आपण सायमल्टेनियसली 2 प्रोसेसेस आहेत की अमेरिकेने आपली फुटप्रिंट कमी करणं आणि रशिया आणि चीनने आपलं अग्रेसिव्ह बिहेवियर वाढवणं, आणि त्याच्यामुळे आपल्याला जे आता वेगवेगळे क्रायसिस दिसत आहेत
ते आहेत. पुन्हा रशिया हा अमेरिकेच्या डोमेस्टिक पॉलिटिक्स मधला फॅक्टर आहे. म्हणजे जर लोकांना आठवत नसेल तर सांगतो, 2018 डोनाल्ड ट्रम्प वरती जो पहिल्यांदा महाभियोगाचा खटला चालवला गेला होता तो युक्रेनमुळे चालवला होता. कारण युक्रेनला मदत द्यायची असेल तर युक्रेनच्या सरकारने जो बायडेन त्यावेळेला विरोधी पक्षात होते त्यांच्या मुलाविषयीची काहीतरी डॅमेजिंग इन्फॉर्मेशन आपल्याला द्यावी असा दबाव ट्रम्पनी त्यावेळेला युक्रेनवर आणलेला होता आणि म्हणून त्यांच्यावरती पहिला महाभियोग चालवला गेला होता. तर रशिया युक्रेन हे दोन्ही घटक अमेरिकेच्या डोमेस्टिक पॉलिटिक्समध्ये खूप महत्वाचे आहेत. चीनच्या विषयी साधारणतः एक प्रकारचं आपण म्हणूया की अमेरिकेत एकमताच्या दिशेने जात आहेत, पण रशिया मात्र डिवायडिंग फॅक्टर आहे आणि त्याचाही फायदा आपल्याला घेता येईल का हा एक मुद्दा नेहमीच राहतो. अमेरिकेला पुतीनच्या कॅल्क्युलेशन मध्ये, नॉट द इंडियन कॅल्क्युलेशन. हे खरंच खूप इंटरेस्टिंग फॅक्टर आहेत, नवीन नवीन गोष्टी समजतात. पण मग आता प्रश्न असा येतो की पुढं काय, हे कुठल्या दिशेला जाईल, कुठं थांबेल आणि कुठं काय घडत राहील. पुढे जाण्यासाठी मला असं वाटतं की पहिली स्टेप अशी राहील की डिप्लोमसीला आपल्याला चान्स द्यायला पाहिजे. आपल्याला म्हणजे आपण काहीच नाही करू शकत, त्यांना चान्स द्यायला पाहिजे तिथे बेसिकली. तर जितका जास्त काळ डिप्लोमसी चालू राहील तितकी युद्धाची शक्यता कमी होत जाईल. आणि आपण असं म्हणूया की अल्टिमेट काय सोल्युशन असू शकतं, तर सोल्युशन ह्या लेवललाच राहू शकतं की ज्याच्यामध्ये अमेरिकेला हे मान्य करावं लागेल की रशियाचे जेन्युइन इंटरेस्ट युक्रेनमध्ये आहेत आणि ते रिस्पेक्ट करायला लागतील, आणि रशियाला हे मान्य करायला लागेल की युरोपियन सिक्युरिटीमध्ये एक ठराविक लेवलचा रोल रशियाला मिळेल, पण त्याच्या बाहेर अग्रेसिव्ह बिहेवियरने असं होईल की त्याचे दुष्परिणाम जास्त आहेत रशियासाठी. त्यामुळे कुठेतरी बसून त्यांना ते रेड लाईन्स ज्या आहेत एकमेकांच्या त्या लक्षात घेणं आणि एकमेकांचा कसं अकोमोडेट करता येईल तशी पावलं उचलणं. कारण अल्टिमेटली दुसरा काहीच उपाय नाही, तर मग युद्ध लढा आणि मग त्याचे काय होतील ते परिणाम, दॅट्स अनइमॅजिनेबल. म्हणजे शेवटचा प्रश्न, या सगळ्याचा भारतावर काय इम्पॅक्ट आहे? त्याचं कारण असं की अशा अनेक बारीक बारीक क्रायसिस होत राहतात, थोडे दिवस चर्चेत राहतात, निघून जातात, कारण त्याचा थेट आपल्या जगण्यावर परिणाम होत नाही असं मानलं जातं. पण यावेळेला ऑइल प्राइसेसची चर्चा झाली, शेअर मार्केट कोलॅप्स झालं, असं म्हणलं गेलं की इलेक्शनचा पिरियड भारतात डोमेस्टिकली चालू आहे म्हणून पेट्रोल डिझेल वाढत नाहीये. पण ज्या पद्धतीनं बॅरलचे दर वाढतात, पेट्रोलच्या अपरिहार्य दरवाढ येऊन ठेपलेली आहे, हा डोमेस्टिक मार्केटचा इन्फ्लुएन्स या सगळ्या परिस्थितीचा, आणि पुन्हा आपले फॉरेन अफेअर्स, आपले इंटरेस्ट, तर या सगळ्या घटनाक्रमाचा भारतावर काय परिणाम होतोय आणि होणार आहे? भारतावरती खूप जास्त परिणाम होईल, रादर होतोय. म्हणजे जर आपण असं बघायला गेलं तर त्याचे आपण दोन प्रकारे विभाजन करू. एका बाजूला फॉरेन पॉलिसी, दुसऱ्या बाजूला डोमेस्टिक आपलं जे पॉलिसी आहे ते. पहिल्यांदा डोमेस्टिक पटकन सांगतो, लोकांना हे कदाचित जास्त इंटरेस्टिंग वाटू शकेल. आपल्या देशामध्ये जे खाद्यतेल असतं ते खाद्यतेलाचं आपण बऱ्यापैकी आयात करतो. बऱ्यापैकी नाही, रादर आय थिंक 80 किंवा 90% खाद्यतेल देशामध्ये आयात होऊन येतं. त्याच्यामध्ये मलेशिया, इंडोनेशिया सारखे देश आपल्याला माहिती आहेत. जसा तो झाकीर नाईकवरनं क्रायसिस झाला होता आणि मलेशियाने आपल्याला खाद्यतेल देणं बंद केलं होतं, त्याचा परिणाम इथे आपल्याला होईल असं वाटलं होतं. युक्रेनचं तेच आहे. ऍक्च्युली सनफ्लॉवर ऑइल जे आहे तर आपल्या देशातलं 70% सनफ्लॉवर ऑइल हे युक्रेनमधनं येत आहे. त्यामुळे जर युक्रेनमध्ये काही क्रायसिस झाला तर त्याचा परिणाम आपल्या खाद्यतेलाच्या किमती वाढण्यावरती होणार आहे, आणि खाद्यतेलाच्या किमती वाढणं याचा फटका देशातल्या काय म्हणूया आपण त्याला 100% नागरिकांना बसणार आहे. सो हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की क्रायसिस सदृश परिस्थिती असल्यावरच तेलाच्या किमती वर जात आहेत. जर का ऍक्च्युअल क्रायसिस झाला किंवा ऍक्च्युअल युद्ध सुरू झालं तर तेलाचे भाव गगनालाच भिडतील. म्हणजे 2013-14 मध्ये जे झालं होतं बेसिकली की $147 पर बॅरल तेल गेलेलं होतं इंटरनॅशनल मार्केटमध्ये, तर तसं आता ऍक्च्युली ते $92-93 पर बॅरल आहे. पण नेव्हर नो, म्हणजे ते वाढू शकतं अजून. आपला अर्थसंकल्प साधारणतः $60 किंवा $70 पर बॅरल पर्यंतचं कॅल्क्युलेशन समोर ठेवून केलेला असतो. त्यामुळे प्रत्येक डॉलरमध्ये झालेली वाढ म्हणजे आपल्यासाठी एक साधारणतः 4,000 ते 4,500 कोटी किंवा मे बी त्याच्याहून जास्त या प्रमाणातला फटका आपल्याला बसतो. त्यामुळे आज ना उद्या तेलाची वाढ, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतली वाढ अपरिहार्य असणार आहे. नॅचरल गॅसमध्ये वाढ होईल, कारण रशिया हा नॅचरल गॅसचा पण खूप मोठा सप्लायर आहे. सो जर आणि त्या पाईपलाईन्स युक्रेनमधनं जात आहेत, रशियाच्या ज्या युरोपला जाणाऱ्या पाईपलाईन्स आहेत, त्याचाही परिणाम आपल्यावरती होऊ शकतो की जर ओव्हरऑलच प्राइसेस वाढत गेल्या तर आपल्याला डोमेस्टिकली त्याचा इम्पॅक्ट होईल. फॉरेन पॉलिसीमध्ये असं आहे की जितकं रशिया आणि अमेरिकेचे संबंध बिघडतात तितकी आपली अडचण होते, कारण आपल्याला दोन्ही देश हवेत. रशिया आपला जुना मित्र जसा आहे
तसंच आपल्या लष्करासाठी आपल्याला रशियाची खूप जास्त गरज असते. लष्करी साधन साहित्य सामुग्री, S-400 जी अँटी एअर डिफेन्स सिस्टीम आहे बेसिकली, ती आपण घेण्यावरनं वाद चाललेले होते आता रिसेंटली. सो त्यामुळे अमेरिका आणि रशिया जितके एकमेकांपासून लांब जातील तितका आपला तोटा होतो. त्याला दुसरा एलिमेंट असा आहे की जितके अमेरिका आणि रशियाचे संबंध बिघडतात तितकं रशिया आणि चीन जवळ येतं. त्यामुळे आपल्याला तेही नकोय. त्यामुळे आपल्याला इंटरेस्ट असा आहे की हे दोन्ही देशांनी आपापसात सामोपचाराने हा वाद मिटवावा. आणि कारण चीन हा सगळ्यांचा कॉमन धोका आहे, त्यामुळे सगळ्यांनी चीनवर फोकस करावं अशी आपली इच्छा आहे. पण अजून काही तसं झालेलं नाहीये. आणि फायनली एक छोटा एलिमेंट असा आहे त्याला जोडून की 20,000 भारतीय नागरिक आता युक्रेनमध्ये आहेत, त्यातले अनेक विद्यार्थी आहेत. तर त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आपल्याला प्राधान्याने सुद्धा एक तो लक्षात घ्यावा लागेल की आपल्या MEA म्हणजे मिनिस्ट्रीने हे ऍडवायझरी जाहीर केलेली आहे की शक्य असेल त्यांनी सोडावं आणि शक्य असेल त्यांनी युक्रेनला जाऊ नये. पण तो एक फॅक्टर नेहमीच राहतो, कारण युद्धजन्य परिस्थितीतनं अशा नागरिकांना बाहेर काढायची वेळ येणं हा एक परत वेगळ्या प्रकारचाच क्रायसिस असतो आपल्याकडे. तर थोडक्यात भारतासह सगळ्या जगाला काय हवंय तर ती शांतता. शांतता हवी आहे की नाही असं नाही, शांततेचे फायदे आहेत सगळ्यांना, हा मुद्दा आहे. ओके, थँक्यू संकल्प. खूप कमी वेळात खूप सोप्या भाषेत तू हा खरंच कॉम्प्लेक्स विषय आहे लक्षात आलं तुझ्याशी बोलल्यानंतर. आणि इव्हॉल्विंग परिस्थिती आहे, पण आम्हाला खूप इन्साइट वेगळे मिळाले, वेगळे ऍस्पेक्ट कळले. आणि माझ्यासह सगळ्या प्रेक्षकांना येथून पुढच्या या संदर्भातल्या बातम्या वाचताना अपडेट्स घेताना एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळेल. तू वेळ दिलास त्याबद्दल खूप खूप आभार. आणि परत या बाबतीत किंवा भविष्यातही काही घडलं तरी बोलत राहू, पण आजच्यासाठी इथंच थांबूया. धन्यवाद. थँक्यू, मलाही मजा आली.